हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. तर त्यामध्ये बघा, लिपिक, शिपाई आणि वाहन चालक यांच्यासाठी ही जी पदे भरती चालू झालेली आहे. तर लिपिकची किती पदे आहेत तर बघा, लिपिकची ती पदे आहेत ती 250 आहे. शिपाईची जी आहे 115 आहेत आणि वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर जी आहे एकूण 10, एकूण 375 पदांची ही भरती आहे. तर इथं वयोमर्यादा बघा, लिपिकसाठी आहे किमान 21 वर्ष व कमाल 30 वर्ष असणार आहे. शिपाईसाठी 19 वर्ष आणि कमाल असणारे 28 वर्ष. सेम तुमचं वाहन चालकसाठी असणार आहे. ठीक आहे. तर बघा, लिपिकसाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय आहे? उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असावा, म्हणजे तो ग्रॅज्युएट असला पाहिजे. किमान त्याला 60% गुण असले पाहिजे. तुमच्याकडे MSCIT किंवा 90 दिवसाचं कोणतंही शासकीय संगणक प्रमाणपत्र असलं पाहिजे. जर तुम्ही BSc IT पदवी किंवा पदविका केली असेल तर तुमची MSCITची अट जी आहे ती शिथिल केली जाणार. ठीक आहे. तर बघा, शिपाईसाठी काय आहे? शिपाईसाठी आहे की तो उमेदवार जो आहे तो 12वी उत्तीर्ण आणि किमान त्याला होऊन हे 60% अनिवार्य आहेत. आणि सेम इकडे वाहन चालकासाठी सुद्धा आहे. तसंच त्याच्याकडे LMVचं ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे. ठीक आहे. कोणासाठी? वाहन चालकासाठी. ठीक आहे. पुढचं बघ. तर बघा, वरील प्रमाणे रिक्त पदे भरणे बँकेस निवड सूची तयार करायची आहे. याकरिता पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने ही त्यांची वेबसाईट आहे, या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. तर नोंदणीसाठी तुम्हाला आजपासून चालू झाली आहे नोंदणी. ठीक आहे. 4 वाजेपासून. तर जी ऑनलाईन अर्ज तुम्हाला प्रॉपर जो भरायचा आहे तो 23 तारखेपासून भरायचा आहे. ठीक आहे. सकाळी 11 वाजल्यापासून. तर शेवटची जी तारीख आहे ती आहे 21 जानेवारीची आहे, 5:30 वाजेपर्यंत. आणि जे प्रवेशपत्र आहेत किंवा ऑनलाईन परीक्षा कधी होणार आहे आणि मुलाखत किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवर वेळोवेळी अपडेट केल्या जातात. ठीक आहे. तर इथे काही सूचना दिल्या आहेत, आपण त्या बघूया. ठीक आहे. तर सूचना बघा काय दिल्या आहे. महत्त्वाच्या अशा सूचना आहेत. लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता एकूण 70% पदे आहेत. म्हणजे समजा जर तुम्ही लातूर जिल्ह्यात असणार तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. किंवा इतर जिल्ह्यातले जे असतील तर त्यांना 30% ही पदे त्यांच्यासाठी राखीव आहेत. ठीक आहे. लातूर जिल्ह्याबाहेर पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून सदर श्रेणीतील पदे भरती करण्यात येतील. म्हणजे जी 30% जी पदं आहेत ते बाहेरून जर कोणत्या जिल्ह्यातून जर ॲप्लिकेशन आले नाही तर त्याच जिल्ह्यातील लोकांना म्हणजे पदभरती केली जाईल. ठीक आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल तुमच्याकडे अपलोड करावं लागणार आहे. तर मेन म्हणजे तुमच्याकडे डोमेसाईल असलं पाहिजे आणि उमेदवाराचा वैध मतदार क्रमांक नमूद करावा. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला वोटर IDचा क्रमांक जो असतो तो तुम्हाला तिथं फिल करावा लागणार. ठीक आहे. पुढचं बघा, उमेदवारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येईल. म्हणजे त्याची छाननी करण्यात येईल. सर्व पदांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरला जाणार आहे आणि परीक्षाही तशीच होणार. सदर माहिती वेळोवेळी म्हणजे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. ठीक आहे. भरती प्रक्रियेबाबत सविस्तर अद्ययावत माहिती वेबसाईटवर तुम्हाला वेळोवेळी म्हणजे तुम्हाला ती अपडेट केली जाईल. किंवा तुम्हाला काही हेल्प पाहिजे असणार फी फॉर्म वगैरेबद्दल तर तुम्ही या नंबरवरती त्यांना संपर्क करू शकता. ठीक आहे. तर बघा, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुम्ही लातूर जिल्ह्याचे असणार किंवा त्याच्या आजूबाजूचे, तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. थँक्यू.